हॅलो, गुड मॉर्निंग. तुमचं मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर प्रत्येक संडेला आम्ही येत असतो गावाकडं आणि गावाकडे आल्यानंतर मग असंच फेरफटका मारायचा सगळीकडून. मग नारळ इथं दिसले आम्हाला, शहाळ्याचे नारळ आहेत असं आम्हाला वाटलं. त्यामुळं मग काय स्टूल घेऊन आलो. स्टूल घेऊन आल्यानंतर 2-3 नारळ काढले. नारळ काढल्यावर मग काय आता गप्प बसू वाटतंय का? मग आता चाकू होता, चाकूनी सगळं मी साईडचं काढून घेतलं. तांब्याला घासून घेतला आणि तो बघू शकता नारळामध्ये असं मी चाकू आतमध्ये घातलं की एकदम असं पटकन पाणी असं उडलं. तर जवळपास एक अर्धा तांब्या पाणी निघाला होता आणि हे शाळाचं पाणी विकत घ्यायचं म्हटलं तर ₹50 एक नारळ आहे आणि इतकं पाणी पण नसतं. हा अर्धा तांब्यापेक्षा पण जास्त पाणी निघालं होतं. चला या पटकन तुम्ही नारळ पाणी थंडगार असं प्यायला. नंतर इथं आहे आमचं अंजीरचं झाड. तुम्हाला एक सुद्धा झाडाला पाला दिसणार नाही. पानं का येत नाहीत तेच मला समजत नाही आणि एक अंजीर काढलं होतं पण कच्चच होतं. त्यामुळे आम्ही काही ते अंजीर खाल्लं नाही. नंतर एक कसाबसा अब्दून एकदम उंचच्या उंचवर नारळ होता. तो नारळ काढला आणि आता घरी घेऊन जायचं म्हणल्यावर ह्याचं ओझं होते. त्यामुळे केसरं इथंच काढून घेतली. नंतर मग खाली आलं होतं, कणीस पण घ्यायचं होतं आणि जवळपास आता सगळं काढून घेऊन गेले होते. इथं बघू शकता इथं किती कणसं होती. गेल्या वेळेस आलतो तेव्हा आम्ही आणि आता हे सगळं रिकामं झालं. आता ह्याच्या पुढच्या रानामध्ये आहेत कणसं, तर ते तिथं पण बघायचे होते. कणसं आता जास्तच मोठी झाली त्यामुळे मी शोधून बघत होते खाण्यासारखे काय आहेत का. त्यामुळे जवळपास आम्हाला एक 5-7 किंवा 10 कणसं घ्यायला 1 तास तर लागला. कारण कणसं खूप मोठी झाली होती, त्याच्यामध्ये मका तयार झाली होती. तरी पण माझं चाललं होतं. मला खायला आवडतं. मला भाजून खाण्यापेक्षा मला शिजवून खायला आवडते. त्यामुळे मी बघत होते कुठं खाण्यासारखी कणसं आहेत का. नंतर जेवढी पाहिजेत तेवढी घेतली. काय एवढं काही सापडलं नाही. ऊन नंतर वाढायला लागले त्यामुळे घरी आलो. इथून नंतर त्यांचं चाललं होतं कट्टा झाडून घ्यायचं काम आणि त्या चुलीवर एक ह्या पोतं आहे तर ते झाकून ठेवलं होतं. ते वाऱ्याने उडून गेलं तर ते चुलीवर वीट ठेवून मी झाकून घेतलं. नंतर आम्ही येताना आणली होती इथं ऊस आणला होता. तर तो आता ऊस आम्ही बसून खाल्ला थोडासा. हे एक नारळाचं नारळ राहिला तर तो घरी न्यायचा होता. हे केसरं काढलेला नारळ तो घरी न्यायचा होता. थोड्याशा चिंचा पण काढल्या होत्या आणि इथं बघू शकता ह्या पिशवीमध्ये आहेत मक्याची कणसं. तर आता हे सगळं घरी घेऊन जायचं होतं. थोडेसे कांदे पण होते. नंतर वर आलं होतं. संचित म्हणला, "चल मम्मी वर जाऊया, वर जाऊया." तर आता आभाळ भरपूर आलं आणि मग आभाळ जास्त आल्यामुळं मग आम्ही आता चाललो होतं सगळं आवरून जायची तयारी. तरी पण एवढं सगळं आवरून आम्ही थोडंसं निघणारच तोपर्यंत पाऊस पडायला सुरुवात झाली. तरी आम्ही थोडा वेळ बसलो आणि मग पाऊस कमी झाला की निघालो. चला तुम्हाला मिनी ब्लॉग आहे तर कसा वाटला नक्की सांगा. बाय.